भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जी कधीच मोठ्याने बोलत नाही, पण शेवटी निर्णय तिचाच अंतिम ठरतो? जी सगळ्यांच्या भावना समजून घेते, पण स्वतःचं मन मात्र सहज उघड करत नाही. कर्क राशीचा हा शांत स्वभाव दिसायला साधा वाटतो, पण त्यामागे असते एक खोल रणनीती, एक अचूक निरीक्षण आणि योग्य क्षणी घेतलेला ठाम निर्णय. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या त्या बाजूविषयी जी बाहेरून कोमल दिसते, पण आतून प्रचंड शक्तिशाली असते. भावना लपूनही परिस्थिती आपल्या बाजूने कशी वळवायची, नात्यांमध्ये स्थैर्य ठेवत स्वतःचा सन्मान कसा जपायचा आणि गोंधळाशिवाय प्रभाव कसा निर्माण करायचा, याचं खरं रहस्य आज उलगडणार आहे. शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही आणि कर्क राशी याचं जिवंत उदाहरण आहे. पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कदाचित स्वतःबद्दल किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीबद्दल अशी गोष्ट कळेल, जी आधी कधीच इतक्या खोलवर समजली नसेल. कर्क राशीचे शांत साम्राज्य भावना लपवतात, पण निर्णयात कोणालाही मागे टाकतात. कर्क राशी पाण्याच्या तत्वाची असल्यामुळे तिच्या स्वभावात खोल भावना, संवेदनशीलता आणि नात्यांबद्दल प्रचंड जपणूक असते. पण या शांत स्वभावामागे एक वेगळीच ताकद दडलेली असते. कर्क व्यक्ती बाहेरून मऊ, समजूतदार आणि शांत दिसते, मात्र आतून ती अत्यंत जागरूक, निरीक्षक आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी असते. कर्क राशीचे लोक प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. कोणी काही बोलले, वागले किंवा परिस्थिती बदलली तरी ते आधी पूर्ण चित्र समजून घेतात. त्यांच्या भावना खोल असतात, पण त्या भावना ते सहज कोणासमोर उघड करत नाही. त्यामुळे अनेकदा लोक त्यांना कमकुवत समजतात. परंतु खरी गोष्ट अशी की कर्क व्यक्ती भावना लपून योग्य क्षणी योग्य पाऊल उचलते. निर्णय घेताना कर्क राशी फक्त मनाने नाही, तर अनुभवाने विचार करते. त्यांना लोकांची मानसिकता पटकन कळते. कोण खरे, कोण खोटे, कोण विश्वासू आणि कोण स्वार्थी, हे ते शांतपणे ओळखतात. त्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांचा निर्णय ठाम आणि अचूक असतो. ते गोंधळ घालत नाहीत. ते थेट परिणाम साधतात. कुटुंब, नाती आणि आपली माणसे यांच्यासाठी कर्क राशी काहीही करू शकते. त्यांचे साम्राज्य म्हणजे त्यांचे भावनिक विश्व. ते बाहेरून मोठ्या आवाजात आपली ताकद दाखवत नाहीत, पण त्यांच्या शांत उपस्थितीत एक वेगळी स्थिरता असते. घर, काम किंवा मित्रपरिवार जिथे कर्क राशी असते, तिथे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यांच्या स्वभावात एक गुप्त रणनीती असते. ते लगेच कोणावर विश्वास ठेवत नाही. आधी निरीक्षण, मग विश्लेषण आणि शेवटी निर्णय, हा त्यांचा क्रम असतो. म्हणूनच अनेक वेळा ते इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतात. त्यांना भांडण, दिखावा किंवा वाद नको असतो. पण गरज पडल्यास ते स्वतःचा आणि आपल्या लोकांचा बचाव करताना कुणालाही मागे टाकतात. कर्क राशीचे शांत साम्राज्य हे गोंधळात नसते, ते स्थिरतेत असते. त्यांची ताकद आवाजात नसते, ती त्यांच्या संयमात असते. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा शब्द थेट मनाला भिडतात आणि जेव्हा निर्णय घेतात तेव्हा मागे वळून पाहत नाहीत. भावना लपवणे ही त्यांची कमजोरी नाही, तीच त्यांची रणनीती आहे. शांत राहून परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याची कला कर्क राशीकडे असते. म्हणूनच बाहेरून साधे वाटणारे हे लोक प्रत्यक्षात आपल्या आयुष्याचे राजे असतात. त्यांचे शांत साम्राज्यातील अढळ शासक. कर्क राशीच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच अंतर्गत शिस्त असते. ते भावनांवर जगतात, पण भावनांच्या आहारी जात नाहीत. त्यांच्या मनात सतत विचारांची हालचाल चालू असते. कोणती परिस्थिती पुढे काय वळण घेऊ शकते, कोणते नाते टिकेल आणि कोणते तुटेल, कोणावर किती विश्वास ठेवायचा, याचा ते शांतपणे अंदाज घेत असतात. म्हणूनच अनेक वेळा त्यांचे अंदाज अचूक ठरतात. त्यांची स्मरणशक्ती ही विलक्षण असते. कोणी त्यांना केलेली मदत असो किंवा दिलेला त्रास, ते काही सहज विसरत नाहीत. मात्र ते सुडाने नाही, तर योग्य वेळी योग्य मर्यादा आखून प्रतिसाद देतात. त्यांच्या आयुष्यात एकदा जर कोणी विश्वास तोडला, तर ते पुन्हा तितक्या सहजपणे मन उघडत नाहीत. त्यांच्या शांततेत एक स्पष्ट संदेश दडलेला असतो. मी पाहत आहे, समजत आहे आणि योग्य वेळी निर्णय घेईन. कामाच्या ठिकाणी कर्क राशी अतिशय जबाबदार असते. त्यांना स्थिरता आवडते. धावपळीत अस्थिर वातावरणात ते स्वतःचा वेगळा मार्ग तयार करतात. त्यांची कार्यपद्धती हळू पण सातत्यपूर्ण असते. ते एकदम मोठी उडी मारण्यापेक्षा सुरक्षित पावले टाकतात
आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे यश मिळवतात. त्यांच्या निर्णयात भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक शहाणपण यांचा सुंदर मिलाफ दिसतो. नात्यांच्या बाबतीत कर्क राशी अत्यंत समर्पित असते, पण त्यांना फक्त शब्द नको असतात. त्यांना कृती महत्त्वाची वाटते. कोणी त्यांना वेळ देतो, समजून घेतो आणि त्यांच्या भावनांचा आदर करतो, तर ते त्या व्यक्तीसाठी आयुष्यभर उभे राहतात. मात्र दुर्लक्ष, खोटेपणा किंवा अपमान सहन करत नाहीत. ते मोठा गोंधळ घालत नाहीत. ते शांतपणे दूर जातात आणि एकदा दूर गेले की परत येणे कठीण होते. कर्क राशीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची अंतर्ज्ञान शक्ती. त्यांना अनेकदा आधीच जाणवते की काहीतरी बरोबर नाही. ही जाणीव त्यांच्या निर्णय क्षमतेला धार देते. लोकांच्या चेहऱ्यावरील हसू, आवाजातील बदल, वागण्यातील सूक्ष्म हालचाल हे सगळं ते पटकन टिपतात. त्यामुळे त्यांना फसवणं सोपं नसतं. त्यांच्या आयुष्यात सुरक्षितता हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. आर्थिक, भावनिक आणि मानसिक सुरक्षितता. ते स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी मजबूत आधार तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दिखावा, मोठेपणा किंवा सतत प्रकाश झोतात राहणे आवडत नाही. त्यांना आपलं जग शांत, स्थिर आणि विश्वासार्ह हवं असतं. कधी-कधी त्यांच्या जास्त विचार करण्याच्या स्वभावामुळे ते स्वतःलाच त्रास करून घेतात. मनातल्या भावना व्यक्त न केल्याने गैरसमज निर्माण होतात. पण जेव्हा ते स्वतःवर विश्वास ठेवून स्पष्ट बोलायला शिकतात, तेव्हा त्यांची प्रगती दुप्पट वेगाने होते. कारण त्यांच्या शब्दांमध्ये अनुभव आणि सत्याची ताकद असते. कर्क राशीचा खरा विजय हा गोंगाटात नसतो, तर शांत यशात असतो. ते अचानक प्रकाश झोतात येत नाही. ते हळूहळू, ठाम पावलांनी स्वतःची जागा निर्माण करतात. त्यांच्या साम्राज्याला मोठ्या घोषणा लागत नाही. त्यांच्या निर्णयाची अचूकता, नात्यातील निष्ठा आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता हाच त्यांचा खरा मुकुट असतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात घर ही केवळ जागा नसते, तर ती एक ऊर्जा असते. त्यांना जिथे आपलेपणा, ऊब आणि विश्वास जाणवतो, तिथेच ते मनाने फुलतात. त्यामुळे ते आयुष्यात कितीही मोठे झाले तरी आपल्या मुळाशी जोडलेले राहतात. त्यांच्या निर्णयांमध्ये अनेकदा कुटुंबाचा विचार प्रथम येतो. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा आपल्या माणसाचे समाधान त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. त्यांच्या स्वभावात एक संरक्षक वृत्ती असते. कोणावर अन्याय होताना ते शांत बसत नाही. जरी ते बाहेरून कोमल दिसले तरी आतून ते अत्यंत धैर्यवान असतात. परिस्थिती कठीण झाली की कर्क राशी मागे हटत नाही. उलट अधिक स्थिर बनते. संकटाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता इतरांना धीर देते. ते स्वतःच्या भावना बाजूला ठेवून योग्य तो मार्ग शोधतात. कर्क राशीचे लोक सर्जनशीलतेनेही समृद्ध असतात. लेखन, संगीत, कला, स्वयंपाक किंवा सजावट जिथे भावना व्यक्त करता येतात अशा क्षेत्रात ते नैसर्गिकरित्या प्रावीण्य मिळवतात. त्यांच्या कामात भावनिक खोली असते, जी थेट मनाला स्पर्श करते. ते केवळ काम पूर्ण करत नाही, ते त्यात आत्मा ओततात. मैत्रीच्या बाबतीत ते निवडक असतात. त्यांचा मित्रपरिवार मोठा नसतो, पण जो असतो तो अत्यंत विश्वासू असतो. ते सहजपणे कोणाशी जुळत नाही, पण एकदा जुळले की नाते दीर्घकाळ टिकवतात. त्यांच्या मैत्रीत काळजी, समजूतदारपणा आणि निस्वार्थ साथ असते. मात्र त्यांना दुर्लक्षित केल्यास किंवा त्यांच्या भावनांचा आदर न केल्यास ते शांतपणे अंतर ठेवतात. कर्क राशी आर्थिक बाबतीतही सजग असते. ते फाजील खर्च टाळतात आणि भविष्यासाठी साठवणूक करण्याकडे कल असतो. त्यांना सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे ते जोखीम घेताना अनेक वेळा विचार करतात. पण एकदा खात्री पटली की ते पूर्ण समर्पणाने पुढे जातात. त्यांच्या आयुष्यात चंद्राचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या मनस्थितीत चढ-उतार होऊ शकतात. कधी ते अत्यंत उत्साही असतात, तर कधी स्वतःच्या जगात हरवलेले असतात. पण या बदलांमुळेच त्यांची भावनिक समज वाढते. ते स्वतःचे मन समजून घेतात आणि इतरांच्या भावनांचाही आदर घेतात. नेतृत्वाच्या भूमिकेत कर्क राशी हुकूमशहा नसते, ती मार्गदर्शक असते. ते आदेश देण्यापेक्षा समजावून सांगतात. लोकांना जोडून ठेवण्याची त्यांची ताकद असते. त्यांच्या नेतृत्वात कठोरता नसते, पण स्पष्टता असते. ते टीममध्ये विश्वास निर्माण करतात आणि प्रत्येकाला सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करतात. कर्क राशीचा प्रवास हा अंतर्मनाच्या वाढीचा प्रवास असतो. ते बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान शोधतात. त्यांना मोठी प्रसिद्धी नको असते. त्यांना मनशांती हवी असते. आणि जेव्हा ते स्वतःला समजून घेतात, स्वतःच्या भावनांना स्वीकारतात, तेव्हा त्यांच्या शांत साम्राज्याची सीमा अधिक विस्तारते. त्यांची खरी ताकद त्यांच्या संयमात, संवेदनशीलतेत आणि नात्याबद्दलच्या निष्ठेत आहे. ते जग जिंकण्याचा गाजावाजा करत नाहीत.
ते आपले विश्व जपण्यावर विश्वास ठेवतात आणि हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. शांत, स्थिर आणि आतून अत्यंत शक्तिशाली. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. ते घाईघाईने काही ठरवत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या गतीने घडू द्यायला आवडते. त्यांच्या मते योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही कृती पूर्ण परिणाम देत नाही. त्यामुळे ते संयम ठेवतात, निरीक्षण करतात आणि परिस्थिती परिपक्व होण्याची वाट पाहतात. हा संयमच त्यांना दीर्घकालीन यशाकडे घेऊन जातो. त्यांच्या स्वभावात भूतकाळाशी एक खोल नाते असते. जुन्या आठवणी, जुनी ठिकाणे, जुने लोक हे सगळं त्यांच्या मनात खास स्थान ठेवते. ते अनुभवांमधून शिकतात आणि त्या शिकवणीचा उपयोग पुढच्या वाटचालीत करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा त्यांना अधिक परिपक्व बनवत असतो. कर्क राशी संकटात भावनिक तुटत नाही. ती आतून अधिक मजबूत होत जाते. बाहेरून शांत दिसणारी ही व्यक्ती आतून प्रचंड सहनशील असते. कठीण प्रसंगात ते स्वतःला सावरतात आणि इतरांनाही आधार देतात. त्यांच्या उपस्थितीत लोकांना विश्वास वाटतो की परिस्थिती हाताळली जाईल. ते समस्यांकडे भावनिक नजरेने पाहतात, पण उपाय मात्र व्यावहारिक शोधतात. त्यांना स्वतःची एक खाजगी जागा हवी असते. सतत लोकांमध्ये राहणे किंवा लक्षवेधी ठरणे त्यांना आवडत नाही. एकांतात ते स्वतःशी संवाद साधतात, विचारांची मांडणी करतात आणि पुढील योजना आखतात. ही अंतर्मुख वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. त्यांच्या शांत क्षणातच त्यांचे मोठे निर्णय आकार घेतात. कर्क राशीच्या व्यक्ती नात्यांमध्ये सुरक्षितता शोधतात, पण स्वतःची मर्यादा देखील जपतात. ते कोणालाही आपल्या भावनिक जगात सहज प्रवेश देत नाहीत. एकदा त्यांनी कोणाला आपलं मानलं तर त्यांच्यासाठी ते पूर्णपणाने उभे राहतात. पण जर त्यांच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या तर ते शब्दांनी नव्हे तर अंतर ठेवून आपली भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या स्वभावात एक मातृत्व किंवा पितृत्वाची छटा दिसते. ते आपल्या भोवतीच्या लोकांची काळजी घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे रक्षण करतात. ही वृत्ती केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसते. मित्र, सहकारी किंवा जवळची माणसे सर्वांसाठी ते तितक्याच समर्पणाने उभे राहतात. कर्क राशीला आपल्या भावनांची अभिव्यक्ती नेहमी शब्दात करावी लागते असं नाही. त्यांच्या कृतीतून त्यांचे प्रेम आणि निष्ठा दिसून येते. छोट्या छोट्या गोष्टीतून ते आपुलकी दाखवतात. एखाद्याची काळजी घेणे, वेळेवर विचारपूस करणे, अडचणीत मदत करणे हे त्यांच्या प्रेमाचे खरे स्वरूप असते. त्यांच्या आयुष्याचा मुख्य उद्देश बाह्य स्पर्धा जिंकणे नसतो, तर आपल्या लोकांसोबत स्थिर आणि समाधानकारक जीवन उभारणे असतो. ते मोठे स्वप्न पाहतात, पण त्या स्वप्नांमध्ये सुरक्षितता आणि आपलेपणा असतो. त्यांना अशा यशाची इच्छा असते जे मनाला शांती देईल. कर्क राशीचा प्रवास हळूहळू उंची गाठण्याचा असतो. ते गोंधळात आपली ओळख शोधत नाहीत. ते शांततेत स्वतःचे साम्राज्य घडवतात. त्यांची ताकद दिखाव्यात नसते, ती त्यांच्या अंतर्मनातील दृढतेत असते. म्हणूनच ते जिथे असतात तिथे स्थैर्य, विश्वास आणि भावनिक समतोल निर्माण होतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नात्यांचा दर्जा हा संख्येपेक्षा नेहमीच मोठा असतो. त्यांना गर्दीपेक्षा निवडक आणि मनापासून जुळलेली माणसं प्रिय असतात. ते प्रत्येक नात्याकडे जबाबदारी म्हणून पाहतात. कोणाचं मन दुखावू नये, कोणावर अन्याय होऊ नये याची ते सतत काळजी घेतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतःच्या भावना मागे ठेवून इतरांसाठी उभे राहतात. त्यांच्या विचारांमध्ये एक खोल भावनिक बुद्धिमत्ता असते. कोणती गोष्ट केव्हा बोलावी, केव्हा शांत राहावे आणि केव्हा ठाम भूमिका घ्यावी याचा त्यांना नैसर्गिक अंदाज असतो. ते शब्दांचा वापर सावधपणे करतात, कारण त्यांना माहिती असतं की शब्द जखमही करू शकतात आणि जखम भरूनही काढू शकतात. कर्क राशीला बदल अचानक आवडत नाही. त्यांना हळूहळू सुरक्षित पद्धतीने पुढे जायला आवडते. त्यामुळे आयुष्यातील मोठे निर्णय घेताना ते भावनिक स्थैर्य तपासतात. नवीन नोकरी, नवीन नाते किंवा नवीन शहर, प्रत्येक गोष्टी ते आधी सुरक्षिततेचा पाया शोधतात. एकदा पाया मजबूत झाला की ते पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जातात. त्यांच्या स्वभावात कधी-कधी अतिसंवेदनशीलता दिसते. लहानशा गोष्टी मनाला लागतात, पण हीच संवेदनशीलता त्यांना इतरांच्या भावनांशी जोडते. ते दुसऱ्यांच्या वेदना सहज समजू शकतात. म्हणूनच ते चांगले सल्लागार, समुपदेशक किंवा आधार देणारे मित्र ठरतात. कर्क राशी स्वतःच्या आयुष्यात गुप्तपणे ध्येय ठेवते. ते प्रत्येकाला आपली स्वप्ने सांगत फिरत नाहीत. त्यांना गाजावाजा नको असतो. शांतपणे मेहनत करून योग्य वेळी परिणाम दाखवणे त्यांना अधिक आवडते. त्यांचा यशाचा मार्ग सातत्याचा असतो. दररोज थोडी प्रगती पण स्थिर पावले.
त्यांना भावनिक सुरक्षिततेसोबत आध्यात्मिक शांतताही महत्त्वाची वाटते. एकांतात बसून विचार करणे, प्रार्थना, निसर्गात वेळ घालवणे किंवा मनाला शांती देणाऱ्या गोष्टी करणे, यातून ते स्वतःला संतुलित ठेवतात. त्यांच्या आयुष्यात बाह्य गोंधळ असला तरी आत एक शांत केंद्र असते, जिथे ते परत जाऊ शकतात. कर्क राशीला अपयश आल्यास ते बाहेरून जास्त प्रतिक्रिया देत नाहीत. ते आतून स्वतःला प्रश्न विचारतात. कुठे चूक झाली? काय सुधारता येईल? त्यांना स्वतःची टीका करायची सवय असते. पण हीच सवय त्यांना पुढच्या वेळी अधिक सक्षम बनवते. ते चुका लपवत नाही, त्या अनुभवात रूपांतरित करतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे टिकून राहण्याची क्षमता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते तग धरतात. भावनिकदृष्ट्या जखमी झाले तरी ते पुन्हा उभे राहतात. त्यांची लढाई गोंगाटात नसते, ती आतल्या मनोबलावर आधारित असते. कर्क राशी शेवटी अशा जीवनाची निवड करते जिथे विश्वास, आपुलकी आणि स्थैर्य आहे. त्यांना बाह्य मान्यता मिळाली नाही तरी चालते, पण आपल्या माणसाच्या डोळ्यातील आदर महत्त्वाचा वाटतो. ते मोठेपण सिद्ध करण्यासाठी धावत नाहीत. ते आपल्या शांत जगात अर्थपूर्ण आयुष्य घडवतात आणि त्या शांततेतच त्यांची खरी ओळख चमकते. संयमी, जपणूक करणारी आणि आतून अतूट सामर्थ्य असलेली. कर्क राशीच्या व्यक्तींच्या निर्णय प्रक्रियेत एक विशेष गोष्ट दिसून येते. ते केवळ वर्तमानात पाहत नाहीत, तर परिणामांची साखळी आधीच मनात उभी करतात. एखादा निर्णय पुढे जाऊन कोणावर कसा परिणाम करेल, नात्यांमध्ये कोणते बदल घडवेल, मानसिक शांतीवर काय प्रभाव पडेल, हे ते आधीच तपासतात. त्यामुळे त्यांचे निर्णय उशिरा घेतले गेले तरी ते खोलवर विचार करून घेतलेले असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात स्वाभिमान खूप मजबूत असतो. ते स्वतःला कमी लेखणाऱ्या किंवा त्यांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या लोकांपासून दूर राहतात. कर्क राशी सहजपणे भांडण करत नाही, पण आत्मसन्मान दुखावला गेला तर ते स्वतःभोवती भक्कम भिंत उभी करतात. ही भिंत रागाची नसते, तर मर्यादांची असते. त्यांना प्रत्येक गोष्टीत भावनिक अर्थ शोधायची सवय असते. एखादी भेट, एखादा संवाद, एखादी आठवण या सगळ्यात ते फक्त घटना पाहत नाही, तर त्यामागचा भाव समजून घेतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य फक्त घडामोडींचा प्रवास नसतो, तो अनुभवांचा संग्रह असतो. ते आठवणी जपतात आणि त्यातूनच आपली ओळख घडवतात. कर्क राशीची आणखी एक ताकद म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. बाहेरून ते पारंपरिक आणि स्थिर वाटू शकतात, पण गरज पडल्यास ते आपल्या पद्धती बदलतात. मात्र ते बदल घाईत करत नाहीत. आधी ते मनाशी तयारी करतात आणि मग नव्या टप्प्यात प्रवेश करतात. त्यांच्या आयुष्यात विश्वास हा सर्वात मोठा पाया असतो. एकदा विश्वास निर्माण झाला की ते पूर्ण मनाने साथ देतात. पण विश्वास ढासळला तर तो पुन्हा तोच उबदारपणा दाखवत नाहीत. त्यांच्या शांततेतच त्यांचा निर्णय दडलेला असतो. ते नातं संपवताना मोठा आवाज करत नाही. ते फक्त मागे हटतात आणि पुढे पाहू लागतात. कर्क राशीला आपली भावनिक ऊर्जा कुठे खर्च करायची हे समजते. ते प्रत्येकावर आपलं मन उघडत नाही. ज्यांना ते योग्य समजतात त्यांच्यासाठी ते वेळ, प्रेम आणि आधार देतात. बाकी जगासाठी ते सभ्य पण मर्यादित राहतात. त्यामुळे त्यांचं अंतर्मन फार कमी लोकांना समजतं. त्यांच्या आयुष्यातील यशाचा परिणाम केवळ पैसा किंवा पद नसतं. त्यांना समाधान, सुरक्षितता आणि आपल्या लोकांचा आनंद महत्त्वाचा वाटतो. ते आयुष्याला स्पर्धा म्हणून पाहत नाहीत. ते त्याला जबाबदारी म्हणून स्वीकारतात. प्रत्येक टप्प्यावर ते स्वतःला विचारतात, हे माझ्या मनाशी प्रामाणिक आहे का? कर्क राशीचे लोक आयुष्यात एक खोल स्थैर्य निर्माण करतात. त्यांच्या भोवती गोंधळ असला तरी ते आतून संतुलित राहण्याचा प्रयत्न करतात. ते भावनिक असतात पण कमकुवत नसतात. ते शांत असतात पण निष्क्रिय नसतात. त्यांच्या कृतीत मग एक ठामपणा असतो, जो वेळ गेल्यावरच इतरांना जाणवतो. शेवटी कर्क राशीची ओळख तिच्या कोमलतेत नसून तिच्या दृढतेत असते. ती भावनांना ओझं न मानता शक्ती बनवते. ती नात्यांना बंधन न समजता आधार बनवते आणि ती शांततेला कमजोरी न मानता आपल्या साम्राज्याची सर्वात मोठी ढाल बनवते. जर तुम्हाला कर्क राशीचा हा स्वभाव तुमच्या आयुष्यात कुठेतरी जाणवला असेल, तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्ही स्वतः कर्क राशीचे आहात का? की तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती आहे जी शांतपणे सगळं सांभाळते? तुमचा प्रतिसाद इतरांनाही स्वतःला समजून घेण्याची प्रेरणा देऊ शकतो. हा विषय तुम्हाला अर्थपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी पुढच्या अशा सखोल विषयांची ऊर्जा असते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक राशीचा खरा स्वभाव, नात्यांमागचं मानसशास्त्र आणि आयुष्य बदलणारी माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल.
तुमचा पाठिंबा म्हणजे फक्त संख्या नाही, तर एक विश्वास आहे. या प्रवासात सोबत राहा. तुमचा आवाज कमेंटमध्ये उमटवा आणि पुढील राशी कोणती हवी तेही सांगा. तुमच्या सहभागामुळेच हे शांत साम्राज्य अधिक मजबूत होतं. श्री स्वामी समर्थ.